आणि पॅन्टी खाली करून कमोडवर बसून मुतत होती. आत येताच तो माझ्या समोरच्या टाकीचं झाकण चाटायला लागला आणि एका हाताने हॉर्न दाबू लागला. थोड्या वेळापर्यंत असंच चालू होतं. त्याने लगेच माझी खालची चड्डी काढली आणि म्हणाला, अरे वहिनी, आज थोडा घाईत आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या पाईपला टाईट करून देता का? मी त्याची काढली आणि मोठा पाईप माझ्या नाकावर येऊन लागला. खूप धारदार पाईप होता तो. हॅलो मित्रांनो, माझं नाव बबिता आहे. आजची कहाणी बाथरूम मध्ये झालेल्या कार्यक्रमाबद्दलची आहे. तर गोष्टी काही अशी होती की माझे पती बिझनेसमॅन असल्याने त्यांचे खूप कॉन्टॅक्ट होते. खूप लोकांसोबत उठणं बसणं होतं आणि त्यांच्यासोबत खूप वेळेस पार्टी आणि प्रोग्राम मध्ये मला पण जावं लागत होतं. असेच एके दिवशी त्यांच्या एका व्यवहारिक मित्र राजूच्या घरी एक कार्यक्रम होता. आम्ही पण त्या कार्यक्रमाला गेलो. प्रोग्राम एका छोट्याशा हॉटेलमध्ये होता. राजू आणि माझी खूप चांगली ओळख होती. तो माझ्या पतीच्या वयाचाच होता. तो यूपीचा राहणारा होता आणि भोजपुरी बोलायचा. मला त्याची भाषा खूप आवडायची. मी खूप वेळेस हे नोटीस केलं होतं की तो मला घुरत असतो. मी पण खूप बॉम्ब दिसणारी स्त्री आहे. मी पण त्याला लाईन देत होती. तेव्हा मी विचार केला की यूपीच्या भैयाचा स्वाद घेतला पाहिजे. फंक्शन मध्ये गेल्यावर तो माझ्या मागे पुढे करायला लागला. वाहिनी वाहिनी करत मला पटवण्याचा प्रयत्न करत होता. आणि पिले झाल्यानंतर मी बाथरूमला जात होते. राजू पण माझ्या मागे येत होता. मी बाथरूम मध्ये घुसलीच होती. तेवढ्यात राजूचा कॉल आला. राजू म्हणाला, तुमच्यात तर खूपच गरमी आहे, आत येऊन शांत करू का? मी म्हणाली, म्हणजे तुम्ही माझा पाठलाग करत आहात? तो म्हणाला, अरे वहिनी, खूप दिवसांपासून करत आहे, पण तुम्ही तर चान्सच देत नाही. मी ऐकलं आहे की तुम्ही खूप लोकांना प्रेम वाटलेलं आहे, आम्हाला पण थोडासा चान्स द्या. मी म्हणाले, एक चान्स मध्ये तुमचं काय होईल? तो म्हणाला, तुमची आणि माझी दोघांची गरमी निघून जाईल. मी विचार केला आणि त्यानंतर लगेच त्याला आत घेतले. मी तेव्हा सलवार सूट मध्ये होती आणि पॅन्टी खाली करून कमोडवर बसून मुतत होती. आत येताच तो माझ्या समोरच्या टाकीचं झाकण चाटायला लागला आणि एका हाताने हॉर्न दाबू लागला. थोड्या वेळापर्यंत असंच चालू होतं. त्याने लगेच माझी खालची चड्डी काढली आणि म्हणाला, अरे वहिनी, आज थोडा घाईत आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या पाईपला टाईट करून देता का? मी त्याची काढली आणि मोठा पाईप माझ्या नाकावर येऊन लागला. खूप धारदार पाईप होता तो. त्या पाईपची मरम्मत करता करता मी त्याचा पाईप टाईट करून दिला. त्याचा पाईप थोडा ओला होता. त्याने कमोडवर मला वाकवले आणि कुत्र्याच्या प्रकारे कार्यक्रम सुरू केला. राजू घाईघाईत कार्यक्रम करू लागला आणि हॉर्न वाजवू लागला. मी म्हणाली, अरे आरामात, मी कुठे पळून नाही जात आहे. तो म्हणाला, अरे वहिनी, कोणी बघितलं तर, आणि तुमचा नवरा पण तुमची वाट बघत आहे. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. माझ्या नवऱ्याचा कॉल आला होता. चावट स्त्री टॉयलेट मध्येच गैरमर्दासोबत कार्यक्रमात व्यस्त असताना पण त्याचा कॉल उचलला आणि नवरा काही बोलायच्या आधी मी म्हणाली, मला पिरियड्स आलेले आहे, तुम्ही जरा बाहेर जाऊन सॅनिटरी पॅड घेऊन येता का? मला माहित होतं की इथून दुकान येण्या जाण्यात 15 मिनिट लागेल. तोपर्यंत माझ्या चिमणीची आणि त्याच्या पाईप दोघांची आग शांत होऊन जाईल. राजू म्हणाला, काय आयडिया केली वहिनी, तुम्ही तर खरंच आर आहात. तुम्ही कार्यक्रम करून घेण्यासाठी काही पण करू शकतात. मी म्हणाले, जास्त बोलू नको, तुझं काम लवकर कर तू. राजू पूर्ण दम लावून माझी घेत होता. या कार्यक्रमाचा मला तर एवढा आनंद होत होता, काय सांगू मित्रांनो. तो हॉर्न दाबून कार्यक्रम करत होता. थोड्या वेळाने राजू म्हणाला, ते येणार आहे. मी म्हणाले, तिथे नको काढू. तो म्हणाला, मग काय तोंडात? मी लगेच खाली बसले आणि पाईप हातात धरला आणि पाईप सोबत खेळायला लागली. लगेच त्याच्या पाईप मधून लावा बाहेर पडला. मी पाईप घेऊन पूर्ण लावा पिळून घेतला. अजून कहाणी बाकी आहे मित्रांनो, पुढील पार्ट मध्ये सांगते तुम्हाला. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा.